नमस्कार. दुपारचे 12 वाजतायत. बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बुलेटिनची सुरुवात नाशिक मधल्या बातमीने. नाशिक टीसीएस मधल्या धर्मांतरणाचा व्हिडिओ आता समोर आलाय. तौसिफ अत्तारनं हिंदू व्यक्तीला धर्मांतराला भाग पाडल्याचं व्हिडिओ दिसतंय. रोजा ठेवणं, बीफ खायला घालणं आणि नमाज पठण करायला लावलं. हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह बोलणं अशी कृत्य केली आहेत. धर्मांतर करण्यास भाग पाडलं, तरुणानं हा आरोप केलाय. आरोपी तौसिफ अत्तार सध्या नाशिक पोलीस कोठडीत आहे. नाशिक पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली आहे. आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर. किरण, आता हा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. यामध्ये तौसिफ हिंदू व्यक्तीला मुस्लिम आचरण करायचं सांगतोय, मुस्लिम धर्माचं आचरण करायला सांगतोय. या सगळ्याबद्दल काय अधिकची अपडेट येते? पोलिसांनी काही माहिती दिली का? कल्याणी, नाशिकचा जो टीसीएस प्रकरण आहे तो गेल्या काही दिवसांपासून गाजतो. या टीसीएस कंपनीमध्ये काम करणाऱ्या काही महिलांवरती अत्याचार आणि धर्मांतर झालेला आहे अशा पद्धतीचा आरोप हे झाल्यानंतर या सगळ्या संदर्भात गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे. या सगळ्या प्रकरणी 7 संशयित आरोपी नाशिक पोलिसांच्या ताब्यात आहेत. आणि आता हा व्हिडिओ समोर आलेला आहे जो धर्मांतर झाल्याचा आरोप करण्यात आलेला होता. त्याच अनुषंगाने हा व्हिडिओ आता समोर आल्याचं बघायला मिळतोय. जो पीडित व्यक्ती आहे त्या पीडित व्यक्तीला हे ज्या मुस्लिम समाजाचं जो आचरण आहे ते कशा पद्धतीने करायचं किंवा त्याला टोपी घालून अशा पद्धतीचा हा सगळा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ आता समोर आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. या सगळ्या प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुद्धा जे होताना आपल्याला बघायला मिळतोय. जे दोषी आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याची मागणी हे होताना आपल्याला बघायला मिळतोय. आणि सर्वात प्रामुख्य म्हणजे जे धर्मांतर करण्याचा हे गट इथे रचण्यात आलेला आहे अशा पद्धतीचा जे आरोप झालेला होता त्या अनुषंगाने हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये धर्मांतर करण्याचा जो प्रयत्न आहे तो करण्यात आलेला आहे अशा पद्धतीचा जे आरोप आहे तो व्हिडिओ आता समोर आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. त्यामुळे आता या सगळ्या गोष्टींवरती कारवाई आगामी काळात कसं एकूणच हे बघणं महत्वाचं असणार आहे. किरण, आता हा एकच व्हिडिओ समोर आलाय. तौसिफनं अजून किती लोकांसोबत असं कृत्य केलं? सध्या तरी एकच व्यक्ती आहे ज्यांनी या संदर्भात गुन्हा जे आहे दाखल केलेला आहे. आणखीन काही जो तपास आहे तो या सगळ्या या मुद्द्यावरती नाशिक एसआयटी असेल किंवा केंद्रीय यंत्रणांचे जे अधिकारी आहेत जे एकूण तपास यंत्रणांचे अधिकारी आहेत ते सुद्धा या सगळ्या प्रकरणाचा तपास करताना आपल्याला बघायला मिळतंय. त्यामुळे आगामी काळात या सगळ्या या घटनांमध्ये काय काय माहिती समोर येतं हे बघणं महत्वाचं असणार आहे. धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर आरोपी तौसिफ अत्तार सध्या नाशिक पोलीस कोठडीमध्ये आहे आणि त्याचा हा व्हिडिओ सध्या समोर आलाय. धर्मांतर करायला भाग पाडल्याचं तरुणानं आरोप केला.